ओके, गुड मॉर्निंग एवरीवन. चला. ओके, आदेश, शुभम, सौरभ, प्रथमेश, विकास, मनीषा, गुड मॉर्निंग. व्हेरी व्हेरी हॅपी मॉर्निंग. ओके, रोहित, गुड मॉर्निंग बेटा. ओके, तर आजचं लेक्चर हे डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशवर आहे. आणि काल एकानं मला विचारलं, टीचर्सपैकीच होते, त्यांनी विचारलं की बिगिनर स्टुडंट्स जे आहेत, बॅच 3, बॅच 4, बॅच 7, यांना काय करायचं ते. म्हटलं यांना काय करायचं म्हणजे आपण त्यांच्या इंटेलिजन्सवर शक घेतो आहे, बरोबर आहे. त्यांचं इंटेलिजन्स जे आहे ते SBI PO, IBPS PO मीन्स लेवलचं आहे. आणि मीन्सच्या एक्झाममध्ये डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशचा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे एक्झाममध्ये फायनल सिलेक्शन होण्याचे चान्सेस हे खूप जास्त वाढतात. मग इव्हन ते जे स्टुडंट्स आहेत त्यांना आत्तापासून डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशविषयी माहिती पाहिजे. त्यांना डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश नेमकं काय आहे ते माहीत पाहिजे. एसे रायटिंग, लेटर रायटिंग, प्रेसी रायटिंग हे आहे काय नेमकं, आणि यासाठी प्रिपरेशन आत्तापासून कसं करायचं याच्याविषयी माहिती हे सगळ्या बॅचेसच्या स्टुडंट्सला पाहिजे. मग ती बॅच बिगिनर्स असू द्या, पहिली बॅच आहे, दुसरी बॅच आहे, तिसरी बॅच आहे, डझंट मेक एनी डिफरन्स. एव्हरीवन who is preparing for banking examination, whether he is a beginner or an advanced one, whether he has completed 3-4 batches or 2 batches, or whether he has been studying for last 3 years, or whether he has been studying for last 1 month, or he has just started studying. This session is important for each and every student. ठीक है? बरं, चला. गुड मॉर्निंग एव्हरीवन. Yes, Prathamesh. I hope I don't disappoint you in today's lecture. If you have been waiting for the lecture, it creates a pressure, a performance pressure on the mind of the teacher. Yeah, but I don't come under pressure that easily. हरकत नाही. ओके, चलो. सोपान, थँक यू बेटा. काल बोललो आपण, यू फेल्ट गुड, इवन आय फेल्ट गुड दॅट आय वॉज ऑफ यूज टू वन ऑफ माय स्टुडंट्स. एनिवे, जेही स्टुडंट सध्या लेक्चर अटेंड करतात, ठीक, आय हॅव ऑलवेज टोल्ड यू की आय डोंट केअर अबाउट लाईक्स, व्ह्युअर्स, लाईव्ह व्ह्युअर्स अँड एव्हरीथिंग. what I intend to do through this lecture is मुलांना एक प्रॉपर गायडन्स देणे, एक प्रॉपर गाईडलाईन देणे, एक प्रॉपर डायरेक्शन देणे. राईट फ्रॉम द बिगिनिंग आय हॅव बीन एम्फसाइजिंग द फॅक्ट that you need direction. You are intelligent people, you are brilliant, you are talented. The only thing that is lacking is the direction, proper direction. काय होतं मग, आपण यूट्यूबवर बरेचसे लेक्चर्स पाहतो, डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशचे, एसे रायटिंगचे, याचे त्याचे, आणि त्यामध्ये काय होतं की रोगापेक्षा इलाज भयंकर होऊन जातो. मग रोगापेक्षा इलाज भयंकर झाला की मग प्रॉब्लेम यायला सुरुवात होते. आय डोंट वॉन्ट यू टू डू दॅट. मला तुम्हाला असं सोल्युशन द्यायचं आहे जी प्रॉपर असलं पाहिजे, व्यवस्थितपणे असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठला ताण आला नाही पाहिजे कुठल्याचा. कम्प्युटर कुठे गेलं बाबा. This PC, yes, here it is. Sometimes I forget that. Okay. याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश. ओके, चलो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मग एखादं प्रॉपर व्यवस्थित गायडन्स जर भेटलं की नाही, मला नेमकं काय करायला पाहिजे डिस्क्रिप्टिव्हमध्ये, ठीक आहे. 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला असतो, आकाश, बरोबर. दॅट इज व्हेरी ट्रू. मला काय करायचं की तुम्हाला एक्झॅक्ट टू द पॉईंट काही गोष्टी सांगायच्यात ज्या तुम्हाला SBI POची मेन्स असेल किंवा मग IBPS POची असेल, पण येणाऱ्या ज्या 1-2 एक्झाम्स आहेत, नाबार्डमध्ये असेल किंवा कुठल्या एक्झाममध्ये, यू शुड बी एबल टू सॉल्व द क्वेश्चन, राईट द एसे अँड द लेटर कॉन्फिडेंटली. तेवढं मला करायचं. मग त्यासाठी काय काय करायचं, प्रोसेस कशी करायची, ते नेमकं काय असतं, त्याच्यामध्ये काय काय करावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. सो आय विल बी टॉकिंग अबाउट दोज थिंग्स इन टुडेज सेशन. ठीक आहे, चलो, शॅल वी स्टार्ट. आता एक्झाममध्ये
एकदम सोप्या सहज भाषेमध्ये कॉम्पॅक्ट लेक्चर घेणार आहे मी, आणि त्याच्यामध्ये एकदम सोप्या सहज भाषेमध्ये सिंपल ज्या छोट्या छोट्या टॅक्टिक्स आहेत त्या वापरून मग आपण लेटर रायटिंग किंवा एसे रायटिंग हे कसं प्रॉपरली प्रिपेअर करू शकतो याच्याबद्दल आजच्या लेक्चरमध्ये बोलणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश हे बँकिंग एक्झाममध्ये 3 पार्टमध्ये आहे. काही एक्झाममध्ये एसे आणि लेटर असतं, काही एक्झाममध्ये एसे आणि लेटर असतात, काही एक्झाममध्ये प्रेसी रायटिंग सुद्धा इन्क्लूड केलेली असते. सो व्हॉट इज एसे, व्हॉट इज लेटर, व्हॉट इज प्रेसी. आता लेटर तर ऑलमोस्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही काय लेटर बघितलेलं नाही आहे का? बरं, तुम्ही काय अगोदर लेटर बघितलं नाही, आधी एसे बघितलं नाही, आधी तुम्ही प्रेसी बघितलं नाही का? प्रॉब्लेम हा आहे की आपण लहानपणापासून एसे रायटिंग करतोय. नाही असं नाही, आपण लेटर रायटिंग पण लहानपणापासून करतोय, प्रेसी रायटिंग पण लहानपणापासून करतोय. तर IBPS असेल किंवा SBI असेल किंवा स्टाफ सिलेक्शन असेल ते अज्युम करतात की यू हॅव ऑलरेडी हॅड एक्सपिरियन्स, यू हॅव ऑलरेडी बीन ट्रेन्ड इन रायटिंग एसेज, लेटर्स अँड प्रेसी रायटिंग. पण त्यांना हे कुठे माहिती आहे की तुम्ही त्यावेळेस ह्या 3 गोष्टी करताना काय काय जुगाड केले होते. फॉर एक्झाम्पल, लहानपणी जेव्हा तुम्हाला एसे रायटिंग यायची, फॉर एक्झाम्पल टेलिव्हिजन इज बून ऑर बेन असा एसे लिहायला सांगायचं तुम्हाला. मग त्यावेळेस तुम्ही काय करायचे हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, बरोबर आहे? ठीक आहे. हां रोहित, ते सांगतो, ते पण सांगतो, कुठली तयारी काय तेही सांगतो, डोंट वरी अबाउट दॅट. मग लहानपणी आपण काय करायचो, एसे लिहायचो, आणि एसे लिहिताना टेलिव्हिजन बून ऑर बेन मग आपण लिहायचं स्टार्ट करायचो. टेलिव्हिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट, टेलिव्हिजन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, टेलिव्हिजन is watched by many people because it is very important. Is television boon or television bane? Television is boon because television gives knowledge. That's why television is very very important. नुसतं एक्सपान्शन, एकच वाक्य डबल 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 करत करत आपला एसे कंप्लीट व्हायचा. मग त्याला खरोखर एसे म्हणतात का? ऑफकोर्स नॉट. लहानपणी तुम्ही तेच लिहायचं, एक सेंटेन्स 4 वाक्यामध्ये वेगवेगळ्या 5 ओळीमध्ये तेच. इट इज कॉल्ड ॲज टेलिव्हिजन बिकॉज इट इज टेली अँड विजन, बिकॉज पीपल वॉच इट सो इट इज टेलिव्हिजन, सो टेलिव्हिजन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, इट इज सो इम्पॉर्टंट. असं करत 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 आपला एसे संपायचा. मग वेर वी रिली ट्रेंड इन रायटिंग अ लेटर ऑर एन एसे? ऑफकोर्स नॉट. बरं, लेटरमध्ये काय करायचो आपण? लेटरमध्ये तोच घोळ असायचा. वरती सेंडरचं नाव लिहायचं, खाली रिसिव्हरचं नाव लिहायचं, सब्जेक्ट रिगार्डिंग लिहायचा, रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅम लिहिलं, शेवटी रिगार्ड्स लिहून टाकलं, थँक्यू लिहिलं, संपला लेटर. मध्ये काय लिहिलं हे तुम्हालाही माहीत नाही आणि एक्झामिनरला पण माहीत नाही. मग वेळेची प्रेसी रायटिंगची. प्रेसी रायटिंगला आपण लहानपणी म्हणजे समरायझेशन 1/3 करणे. प्रेसी रायटिंग म्हणजे नेमका काय होता? 1/3 करायचा. एक पूर्ण पॅसेज दिला त्याला तुम्हाला 1/3 करायचं. तुम्ही फार त्या बाबतीमध्ये अत्यंत प्रॅक्टिकल होते. तुम्ही ते 1/3 करताना काय करायचे माहिती आहे का? त्या पूर्ण पॅराग्राफमधनं एवढे वाक्य घ्यायचे की जे बरोबर साईजला 1/3 होतील आणि तेवढे वाक्य लिहून टाकायचे. तुम्हीच तपासा, तुम्हीच बघा. ॲक्च्युली त्यांचं इंटेन्शन काय होतं प्रेसी रायटिंगमध्ये की अ स्टुडंट शुड बी एबल टू मिनिमाइज द इन्फॉर्मेशन अँड ही शुड बी एबल टू समराइज इट. पण नाही, आम्हाला ते जमलं नाही. मी तेच केलं ना रे प्रतीक. सी, इट्स नॉट समथिंग दॅट यू हॅव डन. इवन आय हॅव डन द सेम थिंग. आय एम ऑल्सो फ्रॉम अ मराठी मीडियम स्कूल अँड आय डोंट डिफरन्शिएट बिटवीन इंग्लिश मीडियम स्कूल्स अँड मराठी मीडियम. मी मराठी मीडियममधनं आहे, तुम्ही मराठी मीडियममधनं आहात. आपण काय कांड केलेले आहेत हे आपल्यापेक्षा जास्त चांगलं कुणाला माहिती आहे? बाकीच्या बाहेरच्या लोकांना ते कळत नाही. ते अशा गप्पा मारतात तुम्हाला, ऐसे ऐसा लिखना चाहिए, ऐसे वैसा लिखना चाहिए. ऐसे में क्या होता है, आपका ऑब्जेक्टिव बहुत इंपॉर्टेंट होता है और ऑब्जेक्टिव के बाद आता है आपका इंट्रोडक्शन. सो इंट्रोडक्शन हैज़ टू स्टार्ट विथ एन इम्प्रेसिव कोट. वो कोट भी बहुत प्रॉपर होना चाहिए, आपका डेटा बहुत अच्छा होना चाहिए, आपकी लैंग्वेज बहुत ग्रामेटिकल होनी चाहिए. कंक्लूजन हैज़ टू सम अप वॉट एवर यू हॅव सेड. अशा गप्पा खूप लोक मारतात यूट्यूबवर. त्यांना हे काय माहीत की आपण आतापर्यंत काय केलंय. बरोबर आहे, आपण काय केलं त्यांना काय माहित बिचारांना. बरोबर आहे. येस, ट्रान्सलेशन करायचं नम्रता. आपण बिनधास्त मराठीत लिहून काही जे वाटेल ते, आपले जेवढे जुगाड आहेत, जेवढे कांड असतात ते सगळे केलेत आपण. पण टीचरला कळायचं नाही. मग आपण हे सगळं कसं केलं? आपण तिथे जुगाड केला.
पण खरंच आता ती वेळ आहे का? जेव्हा बँकिंग एक्झाममध्ये एसे रायटिंग, लेटर रायटिंग किंवा प्रेसी रायटिंग येते तेव्हा हा जुगाड आपला कामी पडत नाही. म्हणून तुम्ही पहिल्यापासून पुन्हा एसे रायटिंग, पुन्हा लेटर रायटिंग, पुन्हा प्रेसी रायटिंग शिकताय असं इमॅजिन करून चालायचं. डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशमध्ये थ्री थिंग्स मॅटर अ लॉट आणि त्याला वर्ड लिमिट असते. 100 वर्ड्स लिमिट आहे, 200 वर्ड्स लिमिट आहे, 250 वर्ड्स लिमिट आहे, 150 वर्ड्स लिमिट आहे. जी ही लिमिट वर मेन्शन केली असेल ती लिमिट खूप इम्पॉर्टंट असते. ती लिमिट फार इम्पॉर्टंट असते. काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी आजच्या लेक्चरमध्ये तुमच्याशी शेअर करेल. त्यावर नीट फोकस करून ऐका, व्यवस्थितपणे समजून घ्या. बरोबर आहे. त्या समजून घेतल्यानंतर मग तुम्ही त्या पद्धतीने प्रॅक्टिस करू शकता. जे स्टुडंट्स बिगिनर्स आहेत, जे स्टुडंट्स आत्तापासून ज्यांनी कोर्सला सुरुवात केली आहे त्यांना पण हे कामी पडेल. आणि जे स्टुडंट्स ऑलरेडी SBI PO, IBPS PO किंवा नाबार्ड किंवा बाकी एक्झाम्सच्या डिस्क्रिप्टिव्ह सेक्शनसाठी प्रिपेअर करतायत त्यांना पण मी सांगतो काय करायचं नेमकं ते. फक्त शांतपणे ऐकून घ्या. वो भी क्या दिन थे, डेफिनेटली श्री, बट वो दिन गए. अभी वो दिन नहीं है, अभी नए दिन है. ठीक है, अभी हम पुराने हो चुके, दिन नए हैं अभी. ठीक है. आणि फॉर दॅट वी नीड टू यूज डिफरंट मेथड्स अँड वी यूज टू चेंज अवर अप्रोच. आपण जी अप्रोच लहानपणापर्यंत ठेवली होती 10वीपर्यंत 12वीपर्यंत ती अप्रोच पुन्हा चालणार नाही आहे. इथे प्रश्न बदलले, असेसमेंटची मेथड बदलली की आपली अप्रोच आपल्याला चेंज करावी लागते. बरोबर. लिमिट क्रॉस नाही करायची आकाश. युजली लिमिट क्रॉस करायची नाही बिकॉज दे वॉन्ट यू टू मेक इट ॲज कॉम्पॅक्ट ॲज पॉसिबल. जेवढं त्यांची इच्छा आहे. अरे मी पास व्हायचो ना, मला माहिती आहे ना रोहित, काय वाटेल ते लिहायचं तरी पास व्हायचो मी. ठीक आहे, ओके. नाही ना, चला. डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशमुळे फॉर्म भरावे की नाही हे कन्फ्यूज होत आहे. नाही ना, डोंट वरी अबाउट डिस्क्रिप्टिव्ह. इट्स व्हेरी इझी ॲक्च्युली. कसा इझी आहे ते मी तुम्हाला सांगतो. मी युजली मिथ बस्टर्स करतो, माहिती आहे का? मिथ बस्टर्स म्हणजे बरेच लोक मिथ क्रिएट करतात, मी मिथला बस्ट करतो. नेमकं सांगतो तुम्हाला काय आहे. बघा आता एसे आहे, लेटर आहे, प्रेसी आहे. ऑलमोस्ट प्रत्येक एक्झाममध्ये जसं की SBI PO ची मेन्स असेल, IBPS PO मेन्स आहे, दोघांमध्ये एसे आणि लेटर आहे. बाकी काही एक्झाम्समध्ये प्रेसी रायटिंग पण येऊ शकतो. पण आता बघा आता नीट बघा आता फॉर बिगिनर्स आपल्याला सुरुवात कशी करायची आहे. फॉर ॲडव्हान्स्ड हाऊ टू इम्प्रूव्ह युअर रायटिंग स्किल्स. आता तुमच्या रायटिंग स्किल्स इम्प्रूव्ह करायच्या, तुम्हाला एसे रायटिंग करायची आहे तर तुम्हाला काय काय करावं लागेल. ठीक आहे. पहिल्यांदा ह्या 3 स्टेप्स करायच्या. रीड, राईट. बरोबर. पण रीडच्या नंतर अंडरस्टँड अँड राईट. आता रीड, अंडरस्टँड, राईट ह्या 3 प्रोसेसेस तुम्हाला जे बिगिनर्स आहेत, बिगिनर्स, बरोबर आहे. आता कंटेंटला मार्क्स त्याची, बरोबर आहे. जे बिगिनर्स आहेत त्यांनी सरळ सुरुवात करायची रीड करायला. आपण ऑलरेडी रीड करतोय. रीड केल्यानंतर तुम्ही अंडरस्टँड करता आणि त्याच्यानंतर राईट करायचं इन युअर ओन वर्ड्स. इन युअर ओन वर्ड्स. बघा आता काय होतं, ही प्रोसेस कशी असते बघा. जे स्टुडंट्स आत्तापासून प्रिपरेशन करतायत, बिगिनर स्टुडंट्स आहेत, ज्यांचा आधीचा काहीच गंध नाही आहे, त्यांनी सुरुवात कशी करायची. तुम्ही रोज रीड करताय, तुम्ही कुठलेही, मी तसे सांगितले व्हॅरिड टॉपिक्स वाचायचे, कुठले तरी पुस्तकं वाचायचे नाही. बरोबर. सुधा मूर्तीन, पॉलो कॉयलोन, कुठे रॉबिन शर्मान, शिव खेरान, फिव खेरा हे नाही वाचायचे. व्हॅरिड टॉपिक्स, वेगवेगळे टॉपिक्स जे आपण आर्टिकल्स घेत असतो ते आर्टिकल वाचल्याच्या नंतर राईट इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या ओन वर्ड्समध्ये राईट करायचं. आणि जेव्हा आपण आपल्या ओन वर्ड्समध्ये राईट करतो ना सुरुवातीला, तेव्हा आपल्याला भयानक मोठा शॉक बसतो. कारण की आपण कम्पेअर करतो जे रीड केले त्याच्याशी, पण जे रीड केले त्याच्याशी कम्पेअर कधीच करायचं नाही. आपण आपली लँग्वेज राईट करतोय, आपल्या लँग्वेजमध्ये राईट करतोय. बऱ्याच लोकांना रीड केल्यानंतर स्वतः जेव्हा एसे लिहितात ना फर्स्ट टाइम, तेव्हा बऱ्याच लोकांना चक्कर वगैरे येते, भोवळ येते, काही लोक कोमात जातात. त्यांना वाटतं की आपण इतकं गधळ, इतकं गच्चाळ, इतकं विचित्र कसं काय लिहू शकतो, असं प्रत्येकाला वाटतं पहिल्यांदा सुरुवातीला. बरोबर आहे. ठीक आहे. येस राहुल, थँक्यू बेटा, थँक्यू. ठीक आहे. थँक्यू प्रतीक. मग आपण म्हणजे काही लोक भोळून पडतात अक्षरशः पहिल्यांदा स्वतःचं जेव्हा वाचतात ते, आणि त्यांना लाज वाटते मला दाखवायला. काही स्टुडंट स्टार्टला मला दाखवायचे पण नाही, ते लिहून आणायचे, नंतर असे स्वतः बघायचे आणि असे चक्कीरून डायरेक्ट बापू काय लिहिले की मी, ठीक आहे, पडायचे.
कशामुळे ते नेहमी कंपेअर, बापरे तिथं काय लिहिलं होतं, मी काय लिहिलं, माझी कसली भाषा, मलाच कळण झालं मी काय लिहिले ते. हे जे होतं ना, हे सुरुवातीला होतं. दॅट इज कम्प्लिटली नॅचरल, इजंट इट. तर मी नेहमी उदाहरण देतो की बघा, एखादं भांडं तयार करायचं आहे मातीचं चांगलं. मातीचं भांडं तयार करताना तुम्ही अशी डायरेक्ट माती घेऊन खटकन असं भांडं लगेच तयार होत नसतं ना. पहिल्यांदा तुम्ही आधी माती गोळा करता, धूळ असते, माती असते, त्या मातीमध्ये पाणी ओतता, त्या मातीचा चिखल करता. मग चिखल पाहून तुम्ही म्हणता का, काय गच्चाळ भांडे रे बाबा माझं. पहिल्यांदा माती तर गोळा करा ना, बरोबर आहे. पहिल्यांदा माती गोळा करा, त्याचा चिखल बनवा, त्या चिखलाला तुडवायचं, ती माती मऊ करायची, नंतर ती कुंभारासारखी मस्तपैकी त्याला आकार द्यायचा. मग ती आकार भांड्याला त्याला भाजायचं, मग भाजून बाहेर आल्यानंतर ते भांडं तयार होतं. पण आपल्याला त्या प्रोसेसमधून जावं वाटत नाही. आपण माती गोळा केली की म्हणतो, बाबा 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 कशा गच्चाळ माती रे बाबा, चिखल केला रे सगळा, नुसतं पाणी टाकून गच्चाळ रे बाबा. हा विचार करू नका. पहिल्यांदा माती तर गोळा करावं लागेल ना तुम्हाला. पहिल्यांदा घाण लिहिलं तर तुम्ही डेफिनेटली घाण लिहिला. पण बघा, रीड करताना मी तुम्हाला नेहमी सांगतो, आपली ऑब्झर्वेशन स्किल खूप चांगली असते. आपला मेंदू जो आहे ना, तो फार जबरदस्त वर्क करतो. तो ऑब्झर्व करतो, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन्स, शब्द, वर्ड्स ऑब्झर्व आपोआप करतो. इट्स अन ऑटोमॅटिक प्रोसेस. यू डोंट नीड टू डू एनिथिंग फॉर दॅट. व्हॉट यू नीड टू डू इज यू रीड, यू अंडरस्टँड, यू राईट. पहिल्यांदा माती गोळा होईल, 10-15 दिवस नुसतीच माती दिसेल तुम्हाला. मग हळूहळू त्याचा चिखल दिसायला लागेल, मग तो चिखल मऊ होईल हळूहळू, मग कुठं ते भांडं तयार होईल. पण त्यासाठी त्या प्रोसेसमधनं जावं लागतं. पण सुरुवातीला जेव्हा आपण नुसती माती पाहतो, तेव्हा आपल्या मनामध्ये हा विचार येतो की मी लिहू शकेल की नाही, बरोबर, असं सगळ्यांना वाटतं, बरोबर. पण ते करू नका ना. तुम्हाला सुरुवाती प्रोसेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. रिझल्ट हा आपोआप येतो. दॅट प्रोसेस नोबडी वॉन्ट्स टू गो थ्रू दॅट, because every skill is developed. A skill cannot be just learned. स्किल ही लर्न होत नाही, स्किल ही डेव्हलप होते. कुणी तुम्हाला ती टीच नाही करू शकत, ती आपोआप डेव्हलप होते. पण त्यासाठी तेवढे एफर्ट्स घ्यावे लागतात. एफर्ट्स पण कसे घ्यायचे, कुठल्याही रिझल्टची अपेक्षा न बाळगता. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की आपण रिझल्टची अपेक्षा बाळगून कुठलेही एफर्ट्स घेतो आणि आपल्याला पहिल्या 2-3 एफर्ट्समध्येच रिझल्ट पाहिजे असतो. Whatever I am saying, it is completely practical. I am not a motivational speaker, neither am I trying to give you a motivation. What I am saying is correct, perfect, precise and practical. Whatever I have experienced. So that development starts with a scratch. मातीपासून सुरुवात होते. मग त्या मातीचं हळूहळू चिखल, त्या चिखलाचं मडकं, ते मडकं भाजलं आणि मग फायनल प्रॉडक्ट तयार होतं. बरोबर आहे, बरोबर नम्रता. टीचर लोग इंग्लिश विषय फार, आपको ये आना चाहिए, आपको वो आना चाहिए, आपकी वोकैबुलरी अच्छी चाहिए, आपका वो अच्छा चाहिए, आपका ये अच्छा चाहिए. ये चाहिए 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 मध्ये लफड काय झालं माहिती आहे का, वो चाहिए पण मेरे पास नहीं है. ह्या डिसअपॉइंट मध्येच आपण मरून गेलो माहिती आहे का. लोक आपल्याला फक्त सांगतात ये चाहिए, वो चाहिए, ऐसा चाहिए, वैसा चाहिए, आपको ये करना चाहिए, आपको वो करना चाहिए. याच्यामध्ये काय झालं, आपलं निगेटिव्ह माइंड होऊन गेलं. मी तुम्हाला प्रॉपर अप्रोच काय सांगते, तुम्ही चुका करा ना बिंदासपणे, बिंदास चुकीचं लिहा, मी तुम्हाला काहीच म्हणणार नाही. राईट एनिथिंग दॅट यू वॉन्ट अँड इट इज अ ग्रॅज्युअल प्रोसेस दॅट विल बी डन बाय यू ऑन युअर ओन. You will be independent because I am not going to help you out in the examination. I will not be there to write your essay for you. It will be you who have to write the essay on your own and you have to write. बरोबर. मग ती रायटिंग स्किल डेव्हलप करायचं काम कोणाचं आहे, तुमचं आहे. मी तिथे येणार नाहीये. येस, तेही सांगतो अमृत, सगळं स्टेप बाय स्टेप बाळा, एक स्टेप, 1 स्टेप ॲट अ टाइम. मी बाकीच्या लोकांसारखं करत नाही अमृत. स्टार्टला सांगितलं, पटपट पटपट सांगून दिलं. मी बेसपासून जातो, हळूहळू स्टेप बाय स्टेप. आता राहुल कसे माहिती आहे का, ते रूल्सवाले लोक ते त्यांच्या पद्धतीने सांगतात काही पण, बरोबर आहे, बरोबर. आता नीट बघा, स्टेप बाय स्टेप. मग सुरुवातीला रीड करायचं, मग अंडरस्टँड करायचं, मग राईट करायचं. आणि राईट केल्यानंतर आपला राईट केलेला जो एसे आहे, जे कंटेंट आहे, त्याला फार ताण नाही द्यायचा, त्याचं ॲनालिसिस करायचं ऑब्जेक्टिव्हली. त्याविषयी जजमेंटल व्हायचं नाही.
never ever be judgmental about your own writing. First of all, this is the first rule of development. Don't be judgmental. You cannot compare your writing with a professional writer. विचार करा, एखादा प्रोफेशनल रायटर जेव्हा आर्टिकल लिहितो तो 2-3 दिवस लावतो आणि तुम्हाला साला हे पॅसेज हा एसे तुम्हाला 15-20 मिनिटात लिहायचा असतो आणि यू आर नॉट अ प्रोफेशनल रायटर. मग विचार करा, तुमच्याकडनं ते लोक सुद्धा किती लेवलची रायटिंग अपेक्षित करतात. मी जो आता पॉईंट बोललो ना, इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट दॅट यू शुड रिमेंबर. तुम्ही विचार करा, एखादा प्रोफेशनल रायटर जो आर्टिकल लिहितो तो वर्ड्स चूज करतो, तो सेंटेन्स चूज करतो, तो करेक्शन्स करतो, त्याला 1 दिवस आहे 2 दिवस वेळ भेटतो आणि तो प्रोफेशनल रायटर आहे. तो लहान आधीपासून 10-10, 15-15, 20-20, 25-25 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय. तुम्हाला काय करायचंय, 20 मिनिटामध्ये, 25 मिनिटामध्ये, 15 मिनिटामध्ये तुम्हाला एक एसे लिहायचा आहे. तर तुमच्याकडनं त्या एसेची जी लेवल आहे, तुमच्या रायटिंगची जी लेवल आहे ती फार लो लेवल एक्सपेक्ट केली जाते, फार हाय लेवल एक्सपेक्ट केली जात नाही. बिकॉज यू आर नॉट अ प्रोफेशनल रायटर. युअर इंग्लिश इज नॉट दॅट गुड. एव्हरीबडी नोज दॅट. बरं, तुमची वोकॅब्युलरी काय फार भयानक शशी थरूर सारखी आहे याची त्यांना अपेक्षा नसते. त्यांना हे माहीत असतं की तुम्ही प्रोफेशनल रायटर नाही आहेत, तुम्ही 15 मिनिटात लिहिताय. हे जे मी बोललो मी आता, हे जर तुमच्या डोक्यात तुम्ही फिक्स ठेवलं ना, तुमच्या डोक्यातनं सगळी निगेटिव्हिटी निघून जाईल. आणि हे तुम्हाला फक्त बरं वाटावं म्हणून बोलत नाही आहे, तुम्ही लॉजिक लावून पहा. तुम्ही स्वतः एक्झामिनर आहात, बरोबर आहे, आणि तुम्ही एखाद्याचा एसे तपासताय. तर जे स्टुडंट्स आहेत ते तर प्रोफेशनल रायटर नाही आहेत, त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. बरं, त्यातल्या प्रत्येकाचं काय MA इंग्लिश लिटरेचर किंवा BA इंग्लिश लिटरेचर झालं नाही आहे का? प्रत्येकजण इंग्लिश मिडियम स्कूल किंवा कॉन्व्हेंट मिडियममधून आलेलं नाही आहे, बरोबर आहे. मग तुम्ही ॲज अ पेपर चेक करताना तुम्ही तेवढा विचार तर कराल ना की मला कितीची अपेक्षा आहे या स्टुडंटकडनं, बरोबर आहे. मग त्यामुळे तुम्ही स्वतःच्या अपेक्षा बाजूला ठेवा, जजमेंटल होऊ नका स्वतःच्या रायटिंगविषयी. हा बेसिक रूल आहे रायटिंग स्किल इम्प्रूव्हमेंटचा, जो मी स्वतःवर लागू केला होता. आर यू गेटिंग व्हॉट आय एम सेइंग? आय होप यू आर गेटिंग व्हॉट आय एम सेइंग. मला एक सांगा, तुम्हाला मराठी येते, तुम्हाला पण मराठी येते, एखाद्या प्रोफेशनल रायटरला पण मराठी येते, पण तो चांगलं एसे लिहू शकतो, चांगले आर्टिकल लिहू शकतो, तुम्ही नाही लिहू शकत बिकॉज यू आर नॉट अ प्रोफेशनल रायटर, बरोबर. ऑफकोर्स यू नीड टू राईट इन युअर ओन वर्ड्स. यू डोंट नीड टू थिंक अबाउट एनिथिंग एल्स. First of all, remember this. Write in your own words. Don't be judgmental. Your writing is your own and nobody can judge that. Everybody got this? Clear? Excellent. Very good. Now, let's go for the next one. मग ही प्रोसेस रोज करायची. आता बघा, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मुलांचा एक्झाममध्ये काय येतो, त्यांचं म्हणणं असतं वर्ड लिमिट. वर्ड लिमिट आहे 100 आहे, 150 आहे, 200 आहे, 250 आहे. वर्ड लिमिटमध्ये लिहायला का सांगतात? कारण की त्यांना तुमच्याकडनं रिपिटेशन नाही व्हायला पाहिजे वर्ड्सचं. त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे इट इज इम्पॉर्टंट, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज इट इज इम्पॉर्टंट, सो इट इज इम्पॉर्टंट, दॅट्स वाय इट इज इम्पॉर्टंट. हे जे तुम्ही वाक्य वाढवता ना, ते त्यांना ते वाढू द्यायचे नाही आहेत. त्यांना कंटेंट पाहिजे. त्यांची इच्छा ही आहे की तुम्ही त्या सब्जेक्टशी रिलेटेड जास्तीत जास्त वर्ड्स इन्क्लूड करावेत. जेव्हा तुम्ही एसे लिहाल ना कुठलाही, फॉर एक्झाम्पल पॅन्डेमिकवर एसे आहे, तो लिहिताना जास्तीत जास्त वर्ड्स त्या सब्जेक्टशी रिलेटेड वापरा, बरोबर. तुम्ही ऑनलाईन विषयी लिहिताय, मग कम्प्युटर आलं पाहिजे, इंटरनेट वर्ड आला पाहिजे, त्याच्यामध्ये ऑनलाईन लर्निंग आलं पाहिजे, ऑनलाईन टीचिंग आलं पाहिजे, अंडरस्टँडिंग, कॉम्प्रिहेन्शन, हे वर्ड्स त्यामध्ये आले पाहिजे. दॅट्स व्हॉट दे वॉन्ट, बरोबर. त्यांना वर्ड लिमिट त्यासाठी ठेवलेली आहे. बघा, चेक करताना ही जे मेजर कीवर्ड्स जे असतात, ह्या कीवर्ड्सवर खूप इफेक्ट पडतो. म्हणून कीवर्ड्सवर जास्त लक्ष द्या ग्रामरवर देण्यापेक्षा. बघा, आता ह्या गोष्टी लक्षात ठेवा. सेकंड, कोट. काही लोक म्हणतात स्टार्टला कोट वापरा, काही गरज नाहीये. कोट फिट कुछ नाही रहता, ठीक आहे. कोट फिट काही नसतं. कोट फिट वापरायचं, कुठलं तरी कोट चोरून आणायचं. मला सांगा, जेव्हा तुम्ही आयडियल एसे वाचता एखादा, तो आयडियल एसे वाचताना कोणतरी सांगतो तुम्हाला की स्टार्टला हे कोट वापरलं पाहिजे, असं कोट पाहिजे, तसं कोट पाहिजे. नो, देर इज नो नीड ऑफ कोट, नॉट एट ऑल. गॉट इट? गुड, very good. Now next. It was beautiful, really it was very very beautiful because it was beautiful वगैरे वगैरे, ठीक आहे. डेटा, बऱ्याच लोकांचा डेटा विषयी फार मोठा प्रश्न असतो की सर, मी जेव्हा एखादं पॉईंट मांडतोय तर डेटा द्यायला पाहिजे का नाही. 0 इम्पॉर्टन्स फॉर डेटा. डेटा एकही तुम्ही दिला नाही तरी चालतो. तुम्ही किती टक्क्यानं भारतीय इकॉनॉमीमध्ये वाढ झाली, 25% झाली का 30% झाली, का इफेक्ट किती पडला, टुरिझमवर काय इफेक्ट झाला पॅन्डेमिकचा, टुरिझम
30% घसरलं वगैरे असला डेटा द्यायची काही गरज नाही. डेटाला मार्क्स नसतात, डेटाला मार्क्स नसतात. नीट ऐक माही. आता पुढचं बघा. तर डेटाचा काही संबंध नाही आहे. सेंटेन्स स्ट्रक्चर अँड लेंथ ही तुम्ही शॉर्ट ठेवा, डायरेक्ट शॉर्ट ठेवा. फक्त जे वर्ड्स वापरताय ना, कीवर्ड्स, त्याच्याकडे लक्ष द्या. कीवर्ड्स आर मोर इम्पॉर्टंट. शॉर्ट सेंटेन्सेस. पुढचा मुद्दा आहे मुलांचा ग्रामरचा. काहीही गरज नाही आहे. ग्रामर तेवढंच असलं पाहिजे जेवढं पुढच्या पर्सनला कळेल. तेवढंच ग्रामर पाहिजे जेवढं पुढच्या पर्सनला कळेल. यू डोंट नीड टू बी ॲन इंग्लिश टीचर ऑर ग्रॅमॅटिकली काय म्हणतो त्याला एकदम प्रिसाईज गरज नाही आहे. ग्रॅमॅटिकल एरर्स बिंदास करा, ताण घेऊ नका. ग्रामरपेक्षा कीवर्ड्सवर लक्ष द्या. सेंटेन्स शॉर्ट तयार करायचे, सेंटेन्स शॉर्ट तयार करायचे. मग त्याच्यामध्ये तुम्ही ग्रामरकडे जास्त लक्ष कशाला द्या. ग्रामरचा विचार करत बसू नका तुम्ही. तुम्ही फक्त विचार करा कीवर्ड्स मी कुठले वापरतोय, मुद्दे कुठले मांडतोय. दॅट इज मोर इम्पॉर्टंट इन ॲन एसे. ठीक आहे. पुढचा प्रश्न मुलांचा असतो वोकॅब्युलरी. तुम्ही फार मोठी वोकॅब्युलरी यूज करायची गरज नाही आहे. जे सोपान, आय एम नॉट टॉकिंग अबाउट UPSC मेन्स. एम आय सोपान? आय एम टॉकिंग ओनली अबाउट बँकिंग एक्झाम. जर मी इथे UPSC विषयी बोलत असलो असतो सोपान, तर आय वुड हॅव डेफिनेटली टॉक्ड अबाउट डेटा. बिकॉज तिथे नॉलेज इज मोर इम्पॉर्टंट. ठीक आहे. गॉट इट. नाही ग्रामरचा एवढा ताण नाही आहे रोहित. थोडंफार ग्रामर खूपच जर विचित्र असेल तर ते पकडतात, पण जर नॉर्मल ग्रामर असेल तर इट इज परफेक्टली ऑल राईट. ठीक आहे. नो, यू डोंट नीड टू बी अ ग्रॅमॅरियन इन ऑर्डर टू इम्प्रेस. दे नो युअर ग्रामर इज कसं असतं तुमचं, त्यांना चांगलं माहिती आहे. ठीक आहे. तर एवढे मुद्दे झाले, हे मिथ बस्ट केले, हे लक्षात घ्या. पुन्हा एकदा पहा वाटल्यास माझा व्हिडिओ, आणखी एकदा पहा. बरोबर आहे. आता एसेचं स्ट्रक्चर कसं असतं बघा, नीट बघा. आता एसेचं स्ट्रक्चर कसं असतं. ठीक आहे. नाही, काही गरज नाही ग्रामरली वगैरे यूज करायची श्री, काहीच गरज नाही आहे. लोक सांगतात तुम्हाला ग्रामरली यूज करा, हे यूज करा आणि ते यूज करा. काही यूज करायची गरज नाही आहे. नॉर्मल लिहा तुम्ही तुमचं आणि त्याच्यामध्ये हळूहळू इम्प्रूव्हमेंट करा. टेन्शन घेऊ नका. पुढे एसेचं स्ट्रक्चर असतं इंट्रोडक्शनचं, एक्सप्लेनेशन आणि कन्क्लुजन. ह्या 3 पार्टमध्ये एसे आपण लिहितो. मग एसे लिहिताना मी काय करतो, लेट मी टेल यू समथिंग. फॉर एक्झाम्पल, माझा एसे आहे फार्मर्स सुसाईडवर. मी काय करतो, क्वेश्चन्स लिहितो खाली. क्वेश्चन 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 क्वेश्चन. क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3, क्वेश्चन 4. व्हॉट आर फार्मर सुसाइड्स अँड वेअर आर दे हॅपनिंग? व्हॉट इज द सिच्युएशन? व्हॉट इज द सिच्युएशन? असा मी क्वेश्चन लिहितो. दुसरा लिहितो वाय आर दे कमिटिंग सुसाइड्स. तिसरा लिहितो व्हॉट द गव्हर्नमेंट हॅज डन. चौथा लिहितो व्हॉट आर द सोल्युशन्स. मग पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न, चौथा प्रश्न. मी जितके डिटेलमध्ये प्रश्न लिहिल त्या प्रश्नाच्या खाली मी उत्तर लिहितो. प्रश्नाचं उत्तर लिहिणं फार सोपं जातं. मग ते उत्तर लिहायच्या नंतर प्रश्न काढून टाकतो. मी नेहमी म्हणतो, जर तुम्हाला एसे एक्झाममध्ये लिहायचा असेल, ठीक आहे. वोकॅब्युलरी विषयी बोललो सौरभ मी. वोकॅब्युलरी फक्त कीवर्ड्स वापरा सौरभ, फक्त कीवर्ड्स वापरा वोकॅब्युलरीचे. फार बॉम्बॅस्टिक मोठी वोकॅब्युलरी वापरायची त्यांची अपेक्षा नाही आहे. फक्त जे कीवर्ड्स आहेत, फॉर एक्झाम्पल एखाद्या स्पेसिफिक सब्जेक्टसोबत जे कीवर्ड्स नेहमी येतात, जसं की आता मी फार्मर सुसाईड विषयी बोलतोय, तिथे ॲग्रिकल्चर आला पाहिजे, सुसाईड वर्ड आला पाहिजे. बरोबर आहे. इथे काय म्हणतो प्रोडक्शन वर्ड आला पाहिजे, प्रोड्यूस वर्ड आला पाहिजे, क्रॉप्स वर्ड आला पाहिजे. बरोबर आहे. ड्रॉट वर्ड आला पाहिजे. बरोबर. असे जे वर्ड्स रिलेटेड आहेत ते वर्ड्स डायरेक्ट करणार आहे. कशाला ताण घेता बाकीचा तुम्ही? कुठलेही टॉपिक चूज करा. रोहन पवार तुम्ही जे वाचता ना रोज, तेच वाचलेलं लिहा ना तुम्ही. बरोबर आहे. तुम्ही जे रोज रीड करता ना, ते रीड केलेलं तुम्ही लिहून घ्या ना. तुम्हाला कोण सांगते सेपरेट टॉपिक्स चूज करायला? यू डोंट नीड टू चूज टॉपिक्स. व्हॉट एव्हर यू रीड, यू राईट इट. तुमची रीडिंग अंडरस्टँडिंग वाढते, तुमची रायटिंग डेव्हलप होते, तुमचं ऑब्झर्वेशन होतं की चांगलं रायटिंग काय असतं, सेंटेन्स स्ट्रक्चर कसं असतं, वोकॅब्युलरी कुठली असते, याचं एकदा ऑब्झर्वेशन होत गेलं की तुमचं माइंड आपोआप ते वर्ड्स, ते स्ट्रक्चर यूज करायला सुरुवात करतं ऑब्झर्वेशननं. दॅट्स व्हॉट यू नीड टू डू. बरोबर आहे. आर यू गेटिंग इट नाव? तर हे लिहायचं. बरं, मग पहिल्यांदा एसे लिहिताना काय करतो मी एसे लिहिताना 5 मिनिट टाकतो
स्ट्रक्चरमध्ये म्हणजे मी साईडला लिहितो, मी राईट करतो. एका पेजवर मी पूर्ण आराखडा काढतो. मला इंट्रोडक्शनमध्ये काय लिहायचं, मला एक्सप्लेनेशनमध्ये काय लिहायचं, मला कन्क्लुजनमध्ये काय लिहायचं, आणि त्याच्यानंतर मी टायपिंगला सुरुवात करतो. दॅट इज माय स्टाईल. बरोबर, दॅट इज माय स्टाईल. मी जेव्हा लिहितो तेव्हा काय करतो, पहिल्यांदा मुलं काय करतात, डायरेक्ट लिहायला सुरुवात करतात, गर्दा पटपट. त्याला वाटतो टाइम चालला की आपला. मी म्हणतो प्रिपरेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन एक्झिक्युशन. इफ प्रिपरेशन इज गुड, एक्झिक्युशन विल बी बेटर. प्रिपरेशन करताना काय करायचं, साईडला पेजवर लिहून घ्यायचं की मला काय काय लिहायचे ते एक्झाममध्ये गेल्यानंतर, आणि त्याच्यानंतर एक्झाममध्ये जे कीवर्ड्स आहेत, एकदा कीवर्ड्स तुम्ही इकडे लिहून घेतले की ते कीवर्ड्स इकडे यूज करायचे, तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये यूज करायचे, एक्सप्लेनेशनमध्ये यूज करायचे आणि कन्क्लुजनमध्ये यूज करायचे. बरोबर. वॉटर मॅनेजमेंट वर्ड येईल याच्यामध्ये, रिसोर्सेस, युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस वर्ड येईल याच्यामध्ये. असे छोटे वर्ड्स त्याच्यात वापरत गेलो ना तुम्ही की आपोआप तो एसे इम्प्रेसिव्ह बनून जातो. एवढं सिंपल प्रॅक्टिकल गोष्ट सांगतोय तुम्हाला मी. तुम्हाला फार काही असं गोल फिरू चाराने की मुर्गीन बाराने का मसाला हे सांगत नाहीये. सिंपल टू द पॉइंट फॅक्च्युअल गोष्टी सांगतो तुम्हाला, प्रॅक्टिकल सांगतोय. ठीक आहे. कधी पण पहिले तेवढ्यातला जेवढा वेळ आहे तो पहिल्यांदा साईडला स्ट्रक्चर लिहायला द्यायचा आणि नंतर टायपिंग करायची. बरोबर. समटाइम्स इफ यू डोंट अंडरस्टँड वेदर वुड वी, येस यू शुड कंटिन्यू रिडिंग बालाजी इवन इफ यू डोंट अंडरस्टँड समथिंग. ठीक आहे. जस्ट कंटिन्यू रिडिंग इट. त्यातला जो मेन सार आहे तेवढाच लिहून काढ ना. तुला काय प्रत्येक वाक्य कॉपी करायचे का बाजूला लिहून? त्यातलं जे मेन पॉईंट आहे तेवढेच फक्त लिहायचं. आपल्याला समरायझेशन करायचंय लिहिताना, आणि समरायझेशन करून मग त्याला एक्सपांड करायचंय. ठीक आहे. मस्त आयडिया आहे ती. रीड करायचं, समराईज करायचं आणि पुन्हा राईट करायचं. त्यानं तुमची इंग्लिशची इम्प्रूव्हमेंट होते, व्होकॅबलरी इम्प्रूव्ह होते, सेंटेन्स स्ट्रक्चर डेव्हलप होतं, अंडरस्टँडिंग डेव्हलप होते. काय प्रॉब्लेम आहे? आणि इंट्रोडक्शन जर भारी झालं ना तुमचं, एक लक्षात ठेवा, प्रॅक्टिकल सांगतो, इंट्रोडक्शन चांगलं झालं तर पुढचं काही ताण नाही. बरं, कम्प्युटरनं ते चूज करणार आहे त्यामुळे कीवर्ड्स जास्त महत्त्वाचे आहेत, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. बरं, पुढे मग एसे कशावर येतील आता बघा. आता पहिल्यांदा इंट्रोडक्शन करताना इंट्रोड्यूस द टॉपिक. रीडरचं इंट्रोडक्शन करताना रीडरचं अटेन्शन तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. पुढे मेन पॉईंट लिहायचा, मेन पॉईंट 2, मेन पॉईंट 3. ठीक आहे. 3 पॉईंट लिहून घ्यायचे. मग बॉडी लिहायची. पहिल्या टॉपिक सेंटेन्समध्ये तुम्ही जसे 5 सेंटेन्स लिहायचे, 5 लिहा, 6 लिहायचे, 6 लिहा. एक पॉईंट त्याला सपोर्टिंग डिटेल लिहायचे, एक पॉईंट सपोर्टिंग डिटेल. मग ट्रान्झिशन सेंटेन्स लिहायचं दुसऱ्या पॅराग्राफमध्ये जाण्यासाठी, ट्रान्झिशन सेंटेन्स. मग पुढचा पॅराग्राफ लिहायचा, पुढचं पॅराग्राफ, टॉपिक सेंटेन्स, मेन पॉईंट 2, सपोर्टिंग डिटेल्स. लक्षात ठेवायचं. मेन पॉईंट, सपोर्टिंग डिटेल, मेन पॉईंट, सपोर्टिंग डिटेल, हे लक्षात ठेवायचं. मेन पॉईंट, सपोर्टिंग डिटेल. एव्हरीबडी गॉट दिस? सौरभ, काय मूर्खासारखा प्रश्न विचारतो तू? टायपिंग सर्टिफिकेट लागते का नुसती प्रॅक्टिस लागते? तू काय मूर्ख आहेस का रे बाळा सौरभ? असले कसले विचित्र प्रश्न विचारतो. ठीक आहे. पॅराग्राफ 3 झालं. पुढे बघा आता. ठीक आहे. तुमची टायपिंगची स्पीड फार नॉर्मल असली तरी चालते सौरभ. ठीक आहे. पुन्हा टॉपिक सेंटेन्स, सपोर्टिंग डिटेल, टॉपिक सेंटेन्स, सपोर्टिंग डिटेल, मेन पॉईंट, सपोर्टिंग डिटेल, पॉईंट डिटेल, पॉईंट डिटेल, पॉईंट डिटेल. झाला एसे तयार. कशाला डोक्याला ताण घ्यायचा जास्त? बरोबर आहे. डोक्याला ताण कशाला घ्यायचा? किती सिंपल गोष्ट आहे. पुढे कन्क्लुजन लिहायचं. रिस्टेट म्हणजे मेन पॉईंट पुन्हा सांगायचे तुम्हाला. मेन पॉईंट पुन्हा सांगायचे. मेन पॉईंट पुन्हा सांगितले की ब्रीफली 3 मेन पॉईंट जे तुम्ही आधी सांगितलेत ते पुन्हा रिवाइज करायचे. झालं, संपलं कन्क्लुजन. तुम्हाला बाकी करायची काय? मी तुम्हाला प्रॅक्टिकल सांगतोय ना इथे. तुम्हाला बाकी काहीच करायची गरज पडणार नाही एसेमध्ये. एव्हरीबडी गॉट दिस? गुड. बरं, आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. एसे टॉपिक कशावर येऊ शकतात ह्या वर्षीच्या IBPS PO, SBI PO ज्यांची इन्शुरन्सची एक्झाम आहे त्यांना एसेमध्ये इन्शुरन्सचे टॉपिक जास्त येतील. किंवा नाबार्डमध्ये रुरल बॅकग्राऊंड जे आहे, रुरल बॅकग्राऊंडशी रिलेटेड जे टॉपिक्स आहेत ते जास्त येतील नाबार्डची एक्झाम जी आहे त्याच्यावर. बरोबर आहे.
चला मी माझ्या स्वतःच्या लिहिलेल्या एखाद्या एसेची कॉपी ग्रुपवर सेंड करतो पूजा. ठीक आहे, व्हेरी गुड. फक्त मला एकदा रिमाइंड करून दे बाळा. मला प्रॉब्लेम काय, तुम्हाला रिमाइंड नाही केलं लक्षात राहत नाही. मला संध्याकाळी वगैरे काय करा, आज रिमाइंड करून द्या. मला मेसेज पाठवा, टेक्स्ट मेसेज पाठवा किंवा टेलिग्रामवर किंवा व्हॉट्सॲपवर, पण मला रिमाइंड करा. ठीक आहे, मग रिमाइंड करा, मग मी लगेच तुम्हाला एसे मी लिहिला पाठवतो. मला किती वेळ लागतो, 15-20 मिनिटात एसे लिहून पाठवून देतो तुम्हाला. ठीक आहे, बघा आता कुठले कुठले आहेत. नाबार्डसाठी रुरलवर येतील आणि इन्शुरन्सवाले जे आहेत LIC वाले त्यांना इन्शुरन्सवर टॉपिक येतील, इन्शुरन्सवर वगैरे बँकिंग इन्शुरन्स त्याच्यावर जास्त टॉपिक येतील. बाकी जनरल SBI PO IBPS POला नीट बघा, सोशल मीडियाचे इफेक्ट्स, मग त्याच्यामध्ये 10-15 वेगळे टॉपिक्स आहेत सोशल मीडियाचे इफेक्ट्स. त्याच्यानंतर फेक न्यूज जे असते किंवा पेड मीडिया जे आहे त्याच्यावर येऊ शकतो. ऑनलाईन फ्रॉड सध्या खूप हॉट पोटॅटो आहे, हॉट टॉपिक आहे, त्याच्यावर येऊ शकतं. इफेक्ट्स ऑफ कोरोना पॅन्डेमिक ऑन इकॉनॉमी, टुरिझम, एज्युकेशन, मेंटल हेल्थ सेक्टर, एन्व्हायरमेंट, याच्या कशावर येऊ शकतो. मग हे तुम्ही काय करायचे, हे टॉपिक शोधायचे कशावर, इंटरनेटवर. आपला गुगल आहे ना बाबा, गुगल टाईप करायचं. इफेक्ट्स ऑफ पॅन्डेमिक ऑन एन्व्हायरमेंट, इफेक्ट्स ऑफ पॅन्डेमिक ऑन टुरिझम, इफेक्ट्स ऑफ पॅन्डेमिक ऑन वर्ल्ड इकॉनॉमी, इफेक्ट्स ऑफ पॅन्डेमिक ऑन मेंटल हेल्थ, लिहित राहायचं. इफेक्ट्स ऑफ पॅन्डेमिक ऑन डिफरंट सेक्टर्स, हे लिहायचं. तो पाहायचा टॉपिक, तो वाचायचा, वाचून खाली लिहायचं आपल्या भाषेमध्ये, ताण नाही घ्यायचा. फक्त नंतर पुन्हा ॲनालाइज करायचं, पुन्हा पुढचा टॉपिक घ्यायचा. ही रोज डेली बेसिसवर तुम्ही अर्धा तास जरी प्रॅक्टिस केली तरी तुमची, बरं जे लोकांची एक्झाम आहे त्यांनी 1 तास प्रॅक्टिस करा. रीडिंग पण होतंय, अंडरस्टँडिंग पण होतंय, वोकॅब्युलरी अंडरस्टँडिंग होतं, सेंटेन्स अंडरस्टँडिंग होतं, पॅसेज अंडरस्टँडिंग होतं आणि रायटिंग स्किल डेव्हलप होते. झालं. आणखी काय पाहिजे, मी तुम्हाला प्रॅक्टिकल वे सांगतोय. यात कुठलाही मी आव्हानत नाहीये, काहीच नाहीये. ठीक आहे, बरं. पुढे आहे ग्लोबल वॉर्मिंग, म्हणजे क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, याच्यावर एन्व्हायरमेंट येऊ शकतात. ऑनलाईन बँकिंगवर येऊ शकतात किंवा ऑनलाईन एज्युकेशनवर येऊ शकतात. ऑनलाईन एज्युकेशन, फायदे तोटे पिटे वॉटेवर, हे सगळे टॉपिक्स. याच्यापैकी मी तुम्हाला लिहून गॅरंटी देतो, IBPS PO असेल किंवा SBI PO असेल, कुठला ना कुठला याच्यापैकी टॉपिक तुम्हाला नक्की डेफिनेटली येईल. येस प्रथमेश, आर्टिकल्स ऑन दिस, आर्टिकल ऑन सोशल मीडियाचे इफेक्ट्स, आर्टिकल ऑन फेक न्यूज, आर्टिकल ऑन पेड मीडिया. टाईप करायचे, वाचायचे, लिहायचंय. मी तुम्हाला खूप, बघा मी असा हवेत बोलत नाही कधी, जे बोलतो टू द पॉइंट बोलतो. नाही तर मी तुम्हाला बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ रायटिंग अँड एसे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऑथर, ठीक आहे, क्लॅरिटी ऑफ थॉट, क्लॅरिटी ऑफ व्हिजन, असे मोठे मोठे वर्ड वापरले असते, तुम्हाला मूर्खात काढलं असतं. पण मी ते करत नाही. मी जे सांगतो टू द पॉइंट सांगतोय, एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. गॉट इट. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, सायबर सिक्युरिटी, टेक्नॉलॉजी इनोव्हेशन. येस वैभव, मे बी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आजकाल मी डेली बेसिसवर माझ्या प्रत्येक बूस्टरमध्ये सांगितलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर, रोबोटिक्सवर, याच्यावर पॅसेजेस येतात आपल्याला एक्झाममध्ये, बरोबर. सायबर सिक्युरिटी वगैरे त्याच्यावर बघू शकता. पण मला सांग वैभव, तू त्याच्यावर लिहू शकतो का बाळा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर? वाचावं लागेल ना बाळा तुला. तू कुठेतरी वाचलंस आणि तू मला सांगतोयस. ठीक आहे, बरं. एकदा स्क्रीनशॉट घेऊन टाका वाटल्यास त्याचा, एकदा स्क्रीनशॉट घ्या. चला स्क्रीनशॉट घेऊन टाका जायचा. मी सांगतोय वैभव, तू हे फक्त नोट डाऊन करून घे. झाला का? स्क्रीनशॉट घेतला सगळ्यांनी? चला स्क्रीनशॉट घेतला असला पण पुढे जाऊया. आता आपण लेटर्सकडे वळूया. हे झालं एसे विषयी, टू द पॉइंट, व्यवस्थितपणे कॉम्पॅक्ट सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, बरं. आता हे झाले एसेज. पुढे लेटर रायटिंग, हाऊ टू राईट अ लेटर. आता लेटर रायटिंगमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट लोक म्हणतात इन्फॉर्मल लेटर, फॉर्मल लेटर. मी ॲडवाईज करेल फॉर्मल लेटरसाठी. फॉर्मल लेटर जे असतं ते एक्झाममध्ये कधी पण जास्त चांगलं पडतं लिहिण्यासाठी, कारण त्याला प्रॉपर स्ट्रक्चर असतं. ठीक आहे. आता इन्फॉर्मल लेटर असतात, कसे असतात बघा इन्फॉर्मल लेटर्स. थँक्यू लेटर असतं, ॲप्रिसिएशनचं लेटर असतं, त्याच्यानंतर इन्व्हिटेशनचं लेटर असतं, अपॉलॉजी, माफी मागण्यासाठी केलेलं, किंवा कॉन्डोलन्स, सिंपती द्यायला, कोणाचं कोणी काही वाईट झालंय, गिव्हिंग न्यूज, कोणी नापास झाले. ठीक आहे. पण मला वाटतं की फॉर्मल लेटर्स आर मोर इम्पॉर्टंट, बिकॉज फॉर्मल लेटर्समध्ये काय आहे, कंप्लेंट्सचं लेटर हे सगळ्यात जास्त एक्झाममध्ये येण्याची पॉसिबिलिटी असते. कंप्लेंटवर
की आमच्या इकडं गटरच उघडं आहे, आमच्या इकडं लाईटच नाही आहे गल्लीमध्ये आमच्या, किंवा हेच प्रॉब्लेम यायला आहे, चोर दरोडखड चोऱ्या वाढल्यात, ठीक आहे, हे कंप्लेन लेटर झाले. युजली हे तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफिशियलला लिहायचे असतात, ठीक आहे. पुढे ॲप्लिकेशन लेटर, कुठलं तरी ॲप्लिकेशन करता तुम्ही कशासाठी तरी. सीकिंग इन्फॉर्मेशन, मला इन्फॉर्मेशन पाहिजे सर, आय हॅव रिटन दिस लेटर इन ऑर्डर टू आस्क फॉर इन्फॉर्मेशन. बरं, बिझनेस लेटर असतं, इन्क्वायरी लेटर असतं, बरोबर आहे. मग आता हे जे लेटर आहेत, फॉर्मल लेटर्समध्ये काय करायला पाहिजे? स्टार्ट विथ द फॉलोइंग. नीट ऐका आता व्यवस्थितपणे, याचे स्क्रीनशॉट पण घेऊन टाका. स्टार्ट कुठून करायची बघा. स्टार्ट करायची युजली काय होतं, आपण रिस्पेक्टेड फार वापरतो. रिस्पेक्टेड वापरायचं नाही. नो नीड टू राईट रिस्पेक्टेड. जस्ट राईट डिअर मिस्टर, मिस, मिसेस. जर नाव दिलेलं असेल तर मिस्टर शर्मा, यू आर रायटिंग अ लेटर टू मिस्टर शर्मा. पण जर कुणाचं नाव लेडीज आहे, जेंट्स आहे दिले नसेल तर फक्त डिअर सर वापरा. फक्त काय वापरायचं? ठीक आहे, डिअर सर वापरायचं. आता ते इक्वेलिटी वगैरे ते सोडून द्या. मिस नावाचं नवीन आता पद्धत आहे, MS करायचं फक्त. लक्षात ठेवायचं, जर कोण फिमेल आहे का मेल आहे मेन्शन केलं नसेल तर डायरेक्टली काय वापरायचं? डायरेक्टली वापरायचं डिअर सर. डायरेक्टली वापरायचं डिअर सर, ठीक आहे. आणि असं करायचं. डिअरचा अर्थ लगेच तुम्ही त्याच्या प्रेमात पडला असं होत नसतं. डिअर हे नॉर्मल सॅल्युटेशन आहे. त्यात काही आपल्याला वाटतं डिअर लिहिलं तर त्या पुढच्याला वाटेल काय मला एकदम फार प्रेमात पडल्यासारखं दाखवतोय काय, असं काही नाही आहे. डिअर नॉर्मल आहे. रिस्पेक्टेड हे ॲक्च्युली आपण ट्रान्सलेशन केलं आहे आदरणीय, रिस्पेक्टेड, ठीक आहे. ते लेटरमध्ये लिहायचं नाही रिस्पेक्टेड कधीच. लेटरमध्ये लिहिताना काय लिहायचं? डिअर लिहायचं, ठीक आहे. इट डझंट मीन दॅट यू हॅव फॉलन इन लव्ह विथ द अदर पर्सन. ठीक आहे, तुम्ही डार्लिंग लिहित नाही आहे, डिअर लिहित आहे, ठीक आहे. बरं, आता मेन्शन केलं असेल कुणाचं नाव तर मिस्टर असेल, मिस असेल, मिसेस असेल, ठीक आहे. बरं, मग डिअर डॉक्टर, जर डॉक्टरचं नाव असेल तर डिअर सर हे सगळ्यात बेस्ट, ठीक आहे. डिअर मॅडम, मॅडम लिहायचं नाही पण आता, ठीक आहे. डिअर सर और मॅडम, ठीक आहे, चालतं, ओके. बरं, बॉडीमध्ये ओपनिंग लाईन्स कशा लिहायच्या नीट बघा आता. ओपनिंग लाईन्स, ठीक आहे. ओपनिंग लाईन्समध्ये आय एम रायटिंग टू आस्क वेदर टू से दॅट, आय एम रायटिंग इन रिप्लाय टू युअर ही इथून सुरुवात करायची. हे असे कीवर्ड्स लिहिल्यानं काय होतं, याचं इम्प्रेशन चांगलं पडतं. हे जे कीवर्ड्स आहेत सुरुवात कशी करायची आहे, किंवा प्लीज कुड यू सेंड मी, आय वुड अप्रिशिएट इट इफ यू कुड सेंड मी, आय वुड बी ग्रेटफुल इफ यू कुड सेंड मी. हे प्रॉपर मॅनर्स पाळून तुम्ही लिहा. आय एम रायटिंग टू एन्क्वायर, तुम्हाला इन्क्वायरी करायची आहे. किंवा तुम्ही क्लोजिंग लाईन्स आहेत, क्लोजिंग लाईन्समध्ये इफ यू रिक्वायर एनी फर्दर, क्लोजिंग लाईन इम्पॉर्टंट आहेत. आय लुक फॉरवर्ड टू युअर रिप्लाय, हे लक्षात ठेवा. आय लुक फॉरवर्ड टू युअर रिप्लाय, किंवा आय लुक फॉरवर्ड टू हिअरिंग फ्रॉम यू सून, किंवा आय लुक फॉरवर्ड टू सीइंग यू, किंवा प्लीज ॲडवाइज ॲज नेसेसरी, किंवा मग वी लुक फॉरवर्ड टू अ सक्सेसफुल वर्किंग रिलेशनशिप. शुड यू नीड एनी फर्दर इन्फॉर्मेशन, वन्स अगेन आय अपोलोजाइज फॉर एनी इन्कन्व्हिनियन्स, वी होप दॅट वी मे कंटिन्यू टू रिलाय ऑन युअर व्हॅल्यूड कस्टम सिस्टम. हे असे लिहायचे. याचं मी हे टाकून देतो याच्यावर आज तुमच्या ग्रुपवर. हे फक्त हे आज मी एसे आणि लेटर ह्या दोन्हीचे PDFs टाकून देतो तुम्हाला. फॉर्मल लेटरचं PDF टाकतो, कुठलं प्रॉपर लेटर असतं ते, आणि एसे मी माझ्या स्वतः लिहून पाठवतो. फक्त मला एकदा रिमाइंड करा संध्याकाळी. नीट बघा आता एंड कसा करायचा. एंडमध्ये वन ऑफ द फॉलोइंग वापरा. कुठलं? युअर्स ट्रूली, ठीक आहे. आता हे नॉर्थ अमेरिकन वापरतात, ठीक आहे. सिन्सिअरली किंवा युअर्स फेथफुली. यात लक्षात ठेवायचं, याचं पहिलं Y कॅपिटल आहे, पुढचं T स्मॉल आहे. पहिलं Y कॅपिटल, T स्मॉल. युअर्स सिन्सिअरली किंवा सिन्सिअरली युअर्स, तुम्ही ते बदलू शकता. काय सांगायचं राज गेम्स? काय सांगायचं बाळा? मला नाही कळलं काय सांगायचं तुला, काय विचारायचं, ठीक आहे. युअर्स फेथफुली, युअर्स ट्रूली, सिन्सिअरली युअर्स, हे लिहायचं. आता नीट बघा कसं असतं लेटरचा फॉर्मॅट. पहिला असतो सेंडर्स ॲड्रेस, ठीक आहे. तुम्ही इथं वरती लिहा सेंडरचा ॲड्रेस, नेम आणि ॲड्रेस. कुठलंही इमॅजिनरी फेक नेम लिहा, काही फरक पडत नाही, ठीक आहे. मग लिहायची डेट. डेट ह्याच फॉर्मॅटमध्ये लिहायची. 1 ऑक्टोबर 2021, 1 ऑक्टोबर 2021. सेम पद्धतीने लिहा, सेम पद्धतीने लिहा. त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे टू. टू कोण? रिसिव्हर्स नेम ऑर टायटल.
आता नेम दिलं नसेल टायटल लिहा, म्युन्सिपल कमिशनर किंवा बँक मॅनेजर, टू द बँक मॅनेजर, टू द म्युन्सिपल कॉर्पोरेटर, वॉट एव्हर. ॲड्रेस लिहिलं, मग लिहायचा सब्जेक्ट, रिगार्डिंग दिस, रिगार्डिंग दॅट. मग डिअर सर किंवा मॅडम पासून सुरुवात केली, मेन बॉडी लिहिली आणि शेवटी सिन्सिअरली युअर्स. हा आहे परफेक्ट फॉर्मॅट कुठल्याही फॉर्मल लेटरचा. हा फॉर्मॅट पण मी टाकून देतो तुमच्या आपल्या ग्रुपवर, चालेल? एव्हरीबडी गॉट दिस? गुड, एक्सलंट. नाव हे झालं. असे कंप्लेंट किंवा रिक्वेस्ट लेटर असतात. टू द मॅनेजर बाय बँक कस्टमर टू क्लोज द बँक अकाउंट, टू द म्युन्सिपॅलिटी टू कंप्लेन अबाउट सॅनिटरी कंडिशन्स इन द लोकॅलिटी. याच्यावर तुम्हाला लिहायचं आहे, काय फार अवघड लिहायची गरज नाही आहे. मी तुम्हाला त्याचे फॉर्मल लेटर फॉर्मॅट्स पाठवून देतो, 2-3 मॉडेल लेटर पाठवून देतो, ते वाचून घ्या. नाही वैभव, काही फरक नाही. अमेरिकन इंग्लिश ब्रिटिश इंग्लिशमध्ये डिफरन्स. डोंट वरी अबाउट दॅट, वी फॉलो ब्रिटिश इंग्लिश. आता काय होतं वैभव माहिती आहे का, बरेच लोक हे ब्रिटिश इंग्लिश आणि अमेरिकन इंग्लिश खेळवतात आपल्याला. ठीक आहे, डोंट वरी अबाउट दॅट. ओके राज, मला माहित नाही काय विचारलं त्यानं, तुम्ही काय उत्तर द्या त्याला. ठीक आहे. नाव आता शेवटचं मोटिवेशन म्हणण्यापेक्षा मी मोटिवेशनल स्पीकर नाही आहे, पण शेवटी जी मुलं IBPS साठी आता प्रिपेअर करतात, IBPS असिस्टंट आहे, SBI PO आहे, IBPS PO आहे, ठीक आहे, त्या सगळ्यांना काही गोष्टी मला सांगायच्या आहेत. तुम्ही ही स्टोरी ऐकली असेल कधी कोणी कॅरोलीची. बऱ्याच लोकांनी, बऱ्याचल्या मोटिवेशनल स्पीकर्सनं, आता नीट ऐकून घ्या मी काय बोलतोय ते, बऱ्याचशा मोटिवेशनल स्पीकर्सनं याच्याविषयी बोलले असतील. ठीक आहे. स्टोरी ऑफ कॅरोली. कॅरोली हा ॲक्च्युली एक हंगेरियन होता. हंगेरी नावाची कंट्री आहे युरोपमध्ये. 1940च्या अगोदर, 1932 त्या काळातला आहे तो. ही वॉज इन हंगेरियन आर्मी ॲक्च्युली, आणि तो पिस्टल शूटर होता. आणि त्याला पिस्टल शूटरमध्ये ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल घ्यायचं होतं. ही वॉज व्हेरी इंटरेस्टेड इन दॅट. नीट ऐका, मी ही स्टोरी सांगतोय पुन्हा तुम्हाला. ही स्टोरी वाचली आहे मी, पण ही स्टोरीतनं काय लर्न करायचं, व्हॉट इज द मेसेज दॅट आय विल गिव्ह यू इन द एंड. बऱ्याच लोकांनी ऐकले असेल, बरेचसे मोटिवेशनल स्पीकर ह्या स्टोरीविषयी बोलतात, पण माझा अप्रोच तुम्हाला मी सांगितलं ना थोडा वेगळा असतो. सो थिंक अबाउट इट. नाउ लिसन टू मी व्हेरी केअरफुली. सो ही वॉज अ हंगेरियन सोल्जर. तुम्हाला वाटतं सुभेदार काहीतरी असेल त्याच्यामध्ये आर्मीमध्ये. ही वॉन्टेड टू बिकम अ वर्ल्ड चॅम्पियन, आणि त्यानं बऱ्याच नॅशनल वगैरे चॅम्पियनशिप जिंकल्या. ही वॉज अ पिस्टल शूटर, एम चांगला होता. मग एक दिवशी त्यांची ट्रेनिंग एक्सरसाइज चालू होती. त्या ट्रेनिंग एक्सरसाइजमध्ये, येस संकेत, आय नो दॅट, लेट मी हिअर, जस्ट हिअर मी, ओके, जस्ट हिअर मी. मग त्यानं काय झालं, एक दिवशी तो खेळता तिथे एक्सरसाइज ट्रेनिंग चालू होती, त्यामध्ये त्याच्या हातात ग्रेनेड फुटला. त्याचा हात तुटून गेला, उजवा हात, ज्या हातानं तो पिस्टल शूटिंग करायचा. मग आता युजली सामान्य लोकांचं रिॲक्शन कसं असतं की नाव आय हॅव टू गिव्ह अप, देर इज नथिंग इन माय लाईफ, आय नीड टू मला आता मरू शकतो वगैरे वगैरे. ठीक आहे. ओके. मग जेव्हा त्यानं हात गमावला, जो वर्किंग हात होता त्याचं जीवनाचं पूर्ण एम त्याच्यावर डिपेंड होतं. इट वॉज एव्हरीथिंग फॉर हिम. त्यानं हात त्याचा गमावला, पण तुम्हाला नाही, आय एम नॉट गोइंग टू गिव्ह अप, आय एम गोइंग टू यूज माय लेफ्ट हँड. अँड एव्हरीबडी लाफ्ड ॲट हिम. दे माइट हॅव लाफ्ड ॲट हिम, नोबडी नोज दॅट फॉर शुअर वेदर पीपल लाफ्ड ॲट हिम, नो नॉट. ठीक आहे. आय एम टॉकिंग इन मराठी बेटा. ओके, थँक्यू. सो व्हॉट ही डिड, ही स्टार्टेड प्रॅक्टिसिंग विथ हिज लेफ्ट हँड. मग 1940मध्ये ऑलिम्पिक होतं, त्याच्या अगोदर त्यानं सुरुवात केली. ठीक आहे. पण 1940चं ऑलिम्पिक हे कॅन्सल झालं. बोर झाला तो त्याला, पुन्हा डबल. पण तो नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये जेव्हा गेला तिथे, तेव्हा बाकीचे हंगेरियन प्लेयर्स होते, तो तिथे गेला, सगळ्यांना वाटलं हा ऑब्झर्व करायला आलाय. पण तिथे गेला तो, लेफ्ट हँडनं शूटिंग केली आणि लेफ्ट हँडनं शूटिंग करून तो जिंकला. लेफ्ट हँडनं शूटिंग करून जिंकला तो. 1940ला पहिल्या ऑलिम्पिकला तो जायचं होतं, ते ऑलिम्पिक कॅन्सल झालं. वर्ल्ड वॉरची परिस्थिती होती. नेक्स्ट ऑलिम्पिक 1944मध्ये होतं, ते पण कॅन्सल झालं. 1938 पासून तो 1938ला नॅशनल चॅम्पियनशिप जिंकला. 1948ला जे ऑलिम्पिक झालं ब्रिटनमध्ये, त्या ऑलिम्पिकला तो गेला. आणि तो गेला ऑलिम्पिकला, तिथे एक अर्जेंटिनियन तिथला ऑलरेडी चॅम्पियन होता. त्यानं त्याला विचारलं, वाय हॅव यू कम हिअर, यू डोंट हॅव अ हँड, यू हॅव गॉट ओनली वन हँड. ते म्हणला, आय एम हिअर टू लर्न. मग तो
त्यानं भाग घेतला त्याच्यामध्ये आणि तो फर्स्ट आला आणि ही वॉन अ गोल्ड मेडल. मग तो अर्जेंटिन म्हणला यू हॅव लर्न इनफ. ठीक आहे. नंतर तो पुढचं 1952मध्ये पुढचं ऑलिम्पिक झालं, त्याच्यामध्ये पण तो जिंकला. आणि 1958मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये जे ऑलिम्पिक झालं त्याच्यामध्ये त्याचा 8th नंबर आला. सो व्हॉट इज द मेसेज वी गेट फ्रॉम दिस? The usual message people tell you, he never give up attitude, confidence. Though he didn't have that right hand, he persevered, he learned, he again came back and he started with left hand. He used his skill. बरोबर आहे. त्यानं हार नाही मानली. जीवनामध्ये माणसानं हार मानू नये आणि जे रिसोर्स आहेत, जे गेलं त्याला सोडून द्यावं, जे आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करावं. आपल्या पाशी जे आहे, जी स्किल आहे, जेवढे रिसोर्सेस आहेत त्याचं मॅक्सिमम युटिलायझेशन करावं, जे गेलं ते सोडून द्यावं. दिस इज द मेसेज वी गेट फ्रॉम दॅट. बट द मोस्ट इम्पॉर्टंट मेसेज दॅट आय हॅव गॉट फ्रॉम दिस, दॅट वन सेंटेन्स ही स्पोक. आता बघा, संदीप माहेश्वरी असतील, बाकी मोटिवेशनल स्पीकर असतील, दे आर प्रोफेशनल स्पीकर्स. ते काय सांगतात मला माहिती नाही आहे, पण मला एक गोष्ट माहिती आहे. वन सेंटेन्स दॅट इज सेड टू द अर्जेंटिनियन ऑलिम्पिक चॅम्पियन इन 1948 ऑलिम्पिक्स. तो तिथे आला, एक हात गेलेला, एक हात लेफ्ट हँड, आणि त्यानं त्या अर्जेंटिनियन प्लेयरनं त्याला विचारलं, वाय हॅव यू कम हिअर विथ वन लेफ्ट हँड? ही सेड, आय एम हिअर टू लर्न. आय एम हिअर टू लर्न. दॅट इज द स्पिरिट आय वॉन्ट. I don't want winning spirit. I'm not asking you to be successful वगैरे वगैरे एकदम you have to compete वगैरे वगैरे. मी तुम्हाला काय सांगतोय, what he said, I am here to learn. That is one of the greatest things that I have ever heard from a person. I want you to do the same thing. You are here to learn. Don't think about the result. Whether you will win the championship, whether you will pass the examination, whether you will get the post. That attitude is something that was responsible for his success in 1948 and 1952 in both the Olympics. I am here to learn. So I want you to remember one thing. आज तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह शिकलं, आता कोणतरी मला विचारलं सर डिस्क्रिप्टिव्ह आम्ही करावं का? अरे यू आर हिअर टू लर्न, सो लर्न समथिंग. यू डोंट नीड टू थिंक अबाउट एक्झामिनेशन ऑल द टाइम. वाय डोंट यू लर्न? ती टाइम येईल पुढे तुम्हाला. What he did, he just involved himself in the process. That is more important. मी हे मेसेज तुम्हाला देतोय कॅरोलीच्या स्टोरीमधनं, मी तुम्हाला दुसरा कुठलाही देत नाही. You are here to learn. That is your first aim. You are a learner. Just learn and be trained. Whatever happens, happens. जे पुढे होईल ते पुढे होईल, त्याला आपण विचार नाही करायचा आहे. आपण काय करतो, एक्झाम्सवर फार फोकस करतो. मला ही एक्झाम पास करायची, मला ती एक्झाम, दॅट इज माय टार्गेट, दिस इज माय टार्गेट, टार्गेट ओरिएंटेड अप्रोच वगैरे नाही. नो, जस्ट लर्न. दॅट इज द मेसेज आय हॅव गॉट. वन अदर मेसेज दॅट आय हॅव गॉट फ्रॉम कॅरोली स्टोरी इज इन 1958 तो 8th नंबरला गेला. बरोबर आहे. तो सक्सेसच्या पीकवर पोहोचला, 8thला गेला. 8th नंबर गेला म्हणून त्यानं होप लूज केली का? नाही. तो मस्त जीवन जगला पुढचं. याचा अर्थ विनिंग इज नॉट एव्हरीथिंग. Winning is not everything, learning is everything. Whether you win or lose in life, that is just one part of life. You lose, some win. But it should not affect your mentality. That is the message I have got from Caroli. And that is the message I am trying to tell you. I am not a motivational speaker. I am just a person who has made a lot of mistakes in his life. A person who is just like you, who has also learned from his own mistakes. अँड दॅट इज द एक्सपिरियन्स आय शेअर विथ यू. जितकी माझी कॅपॅसिटी आहे, जितकं माझा एक्सपिरियन्स आहे, जितकं माझं रीडिंग आहे, अंडरस्टँडिंग आहे, तेवढ्याच्या बळावर मी तुम्हाला या गोष्टी सांगत असतो. पण मला वाटतं की प्रॅक्टिकल गोष्टी शिकाव्या, फक्त मोटिवेशन होऊ नये माणसानं. लर्निंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. दॅट इज द मेसेज आय गॉट फ्रॉम कॅरोली. एनिवे, इट वॉज ग्रेट टॉकिंग टू ऑल ऑफ यू. जसं मी सांगितलं, बिगिनर्स असतील, ॲडव्हान्स असतील, आत्तापासून रायटिंगला सुरुवात करा. आणि ही रायटिंग हळूहळू माती गोळा करा, चिखल बनवा, मऊ बनवा त्याला, नंतर मडकं बनवा, मग तर भादळ टाका, आणि यू विल गेट द एंड प्रॉडक्ट. बट दॅट प्रोसेस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सो प्लीज जस्ट बी इन्वॉल्ड इन प्रोसेस 100%. एनिवे, इट वॉज ग्रेट टॉकिंग टू ऑल ऑफ यू. मी तर तुम्हाला कधी लाईक करायला वगैरे सांगत नाही, कधीतरी सांगितलं असेल मध्ये, ते आय डोंट लाईक दॅट. लाईक करायचं करा, तुमची इच्छा असेल, नाही करायचं नका करू. इट्स परफेक्टली ऑल राईट, बिकॉज मला डिसलाईक भरपूर भेटतात अँड आय लव्ह दम. ओके. आणि कमेंट करायची करा बिंदास, पण
जे प्रॅक्टिकली सांगितलं ते फॉलो करा. पुन्हा एकदा हा व्हिडिओ पाहू शकता तुम्ही जर तुम्हाला त्यात इंटरेस्ट असेल तर. बरोबर आहे, एकदा पाहून समजून घ्या की मी काय काय बोललो ते लॉजिकली. Anyway, it was great talking to all of you. We'll meet again tomorrow. Thanks a lot, everyone. It was great talking to all of you. Stay healthy, stay safe, and the most important thing, keep smiling. Have a nice day. Take care.